Hello everyone. In this video, we will discuss about equations of motion. Equations of motion ही फिजिक्स मधली खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. सो प्लीज पे अटेन्शन. प्लीज बी केअरफुल टू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. तर ह्या इक्वेशनचा उपयोग फिजिक्समध्ये का महत्वाचा आहे? कारण बॉडी किंवा एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळी मोशनमध्ये आहे आणि मोशनमध्ये असताना मला त्याची होणारी डिस्प्लेसमेंट किंवा त्याची व्हेलॉसिटी किंवा त्याचं ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं असेल तर दीज इक्वेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ही इक्वेशन्स खूप महत्वाची आहेत. सो वन बाय वन वी विल सी. व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन विथ युनिफॉर्म असिलरेशन, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एक ऑब्जेक्ट आहे तो स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत आहे आणि त्याचा ऍक्सिलरेशन हे युनिफॉर्म आहे, हे आपण कन्सिडर केलेलं आहे किंवा हे आपलं अझम्पशन आहे. The set of the equation which relate velocity, acceleration, distance covered by the object in a certain time interval during the motion. ही इक्वेशन्स ऑफ मोशन ही काय रिप्रेझेंट करतात किंवा त्याचा आपल्याला काय उपयोग होतो? या सेट एक एक ते सेट ऑफ इक्वेशन्स आहेत आणि ती सेट ऑफ इक्वेशन काय रिलेट करतात? व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि डिस्टन्स जे ऑब्जेक्टनं कव्हर केलं, तर ह्या सगळ्यांना इंटरलिंक्ड करणारी, त्या व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि डिस्टन्सला कनेक्ट करणारी ही काय आहेत? इक्वेशन्स आहेत. व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि डिस्टन्स, मग ती सर्टन टाइम इंटरवलला ज्या त्याचे मॅग्निट्यूड्स आहेत त्यांना कनेक्ट करणारी ही इक्वेशन्स आहेत. तर ती तीन इक्वेशन्स आहेत. कोणती तीन इक्वेशन्स आहेत? म्हणूनच आपण त्याला म्हणताना सेट ऑफ इक्वेशन्स म्हटलं. पहिलं इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. दुसरं इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आणि तिसरं जे इक्वेशन आहे 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. ही तीन इक्वेशन्स काय आहेत आणि त्याचं डेरिव्हेशन काय आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू. पण आताच्या घडीला ही तीन खूप महत्वाची इक्वेशन्स आहेत फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू. ह्याच्यामध्ये आता यू म्हणजे काय? यू इज द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. व्ही इज द फायनल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. S is the distance traveled or distance covered by the object in a particular time duration t, and here A is the uniform acceleration. A इथं काय आहे? acceleration आहे. पुन्हा ही मी तीन इक्वेशन टॅब्युलर फॉर्म मध्ये इथे लिहिलेले आहेत. V इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. या प्रत्येक इक्वेशनला त्याचा एक स्वतःचा सिग्निफिकन्स आहे किंवा हे प्रत्येक इक्वेशन एक रिलेशन रिप्रेझेंट करतं इन टर्म्स ऑफ फिजिक्स. ही तीन इक्वेशन्स ही खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या प्रत्येक इक्वेशन मधून एक रिलेशन आपण रिप्रेझेंट करतो जे आपल्याला डेली लाईफमध्ये प्रॅक्टिकली कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर त्याचा यूज होतो. पहिलं इक्वेशन रिप्रेझेंट करतं व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन. V is equal to u plus at, it represents velocity time relation. S is equal to ut plus half at square represent करतं पोझिशन टाइम रिलेशन. आणि 2as is equal to v square minus u square हे रिप्रेझेंट करतं पोझिशन आणि व्हेलॉसिटी ह्यांच्यामधलं रिलेशन. तर ही तीन जी काही इक्वेशन्स आहेत, these three equations are very important and these three equations can be derived by algebraic and graphical method. ही तीन इक्वेशन्स आहेत ते आपण अल्जेब्रिक मेथड वापरून किंवा ग्राफिकल मेथडचा यूज करून आपण काय करू शकतो? डिराईव्ह करू शकतो, ती एक्सप्लेन करू शकतो. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण ती डिटेलमध्ये डिस्कस करू. थँक्यू.